थँक्यू. धन्यवाद विश्वास केने. धन्यवाद सर्वांचं एकदा या महिनीकर चषक 2025च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. बघा ती बाईकच्या आरशे ती खाली करायची. आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे जी बाईकच्या आरसे आरसा तो खाली खाली करायचा आहे. आलेले सर्व क्रीडा रसिकांचं आणि या मान्यवरांचं पुन्हा एकदा या रोमांचकारी अद्भुत सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मी कल्पेश पाटील. या जाऊया मॅचकडे. आता 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतली पहिली रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळतो. आंबिवली पहिल्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ती जरेमेरी इलेव्हन क्रिकेट संघ निंबावली आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. पंचायत ऋषी शेलार, त्याचप्रमाणे योगीजी पाटील, आणि आंबिवली संघाकडनं आपण पाहतोय रोहित आणि केतनची जोडी मैदानावरती दाखल झालेल्या आहे. स्ट्राईकला केतन, नॉस्ट्राईकला रोहित. मात्र गौरवच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय निंबावली इनकडनं. आज भरपूर काळानंतर आज निंबावली संघ मात्र मैदानावरती उतरलेला आहे. खूप कमी क्रिकेट मात्र एका काल त्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटचा नक्कीच या निंबावली गावासाठी गाजवला होता. आपल्या गावासाठी नक्कीच त्यांनी नावासाठी खेळवला होता. परंतु आज पुन्हा एकदा मोहिलीकर चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गेम ऑन होतंय. शो द गुड गेम. शुभेच्छा दोन्ही संघांना. ओहो, पहिलाच बॉल धीम्या गतीने फेकला होता. फिंगर रोल करत असताना गौरवचा हा पहिला चेंडू डॉट येतोय. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये फटक्याची आतिषबाजी करावी लागेल. आंबिवली संघाने या आजच्या दिवसामध्ये 82 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तोच आंबिवली संघ मात्र आता दुसऱ्या फेरीमध्ये एक हात बिग फाईट करत असताना हा निंबोली संघाविरुद्ध गौरव राऊंड द विकेटने. पुलटॉस चेंडू होता परंतु लाईन मिस केली जाते. पंच सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त एक धाव मात्र मिळेल ती आंबिवली संघाला. वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा खात्यामध्ये जमा झालेल्या त्यांनी आपल्या संघाचा श्री गणेशा केलाय. दोन्ही संघ आपल्या गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरलेले आहेत. आपल्या टिटवाळीच्या महागणपतीला आपण सकाळी मात्र वंदन करून या स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आज सुद्धा 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आज मात्र पाहूया कोणता संघ बाजी मारते याचं लक्ष असेल प्रत्येकाचं यावर. ओहो, आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पूर्ण शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण बघितलं तर रोहितचा. नाही, अतिशय चांगला क्रिकेट म्हणावं लागेल गौरवचं, कारण पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाजी केली जाते. कारण अजूनपर्यंत एकही मोठा फटका फलंदाजाला खेळू दिला नाही गौरवने. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. किरण गोंदले एस्टेनच्या मागे वारंवार चुकी केली जाते कारण किरणला निरस चेंडू कलेक्ट करता येत नाही. परंतु काही हरकत नाही, खूप चांगली मात्र फिल्डिंग तिथे केली जातोय. प्रोत्साहन दिला जाते किरणच्या माध्यमातून. परंतु असा एक आज 3 दिवस आपण बघितलं एकच यष्टीरक्षक मागे जवळी की चांगली कामगिरी केली जाते निंबवली संघाकडनं. अतिशय सुरेख गोलंदाजी, मोठे फटी. हो, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पूल केलेला आहे सक्सेसफुल. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना पॉईंटच्या डोक्यावरून फ्लाय केलेल्या चेंडूला हा येतोय पहिला दर्जेदार चौकार.
क्लासिक कव्हर ड्राईव्ह खेळलाय रोहितने. पॉइंटचे डोक्यावरनं मात्र फ्लाय केला चेंडूला. पॉवर प्लेचा षटक चालू आहे त्याला माहीत आहे आणि मात्र तशा रीतीने चेंडूला खेळून काढला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे एकाने चेंडूला, परंतु तिथे पाहतोय आपण चेंडूला कलेक्ट केलेला आहे. तोपर्यंत एक धाव मात्र मिळेल. नऊ धावा झालेल्या अंतिम चेंडू असेल या षटकातील, गौरवचा पॉवर प्लेच्या षटकातील. केतनसाठी हा चेंडू फेकून दिलेला आहे स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, सीमारेषा पलीकडे जातोय. हा येतोय दमदार षटकार. धावसंख्या झालेली आहे 15. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे. एक चौकार आणि षटकार आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवरती खरपूस समाचार घेतला केतनने गौरवचा आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर या 6 धावांसाठी. धावसंख्या धावाने वेगाने धावसंख्या आपण आपल्याला पाहायला मिळतोय ती 15. निंबवली टीम कडनं अनेक खेळाडूंना मात्र संधी दिली जाते. युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरव पॉवर प्ले मध्ये आपण बघितले तर गोलंदाजी केली. पहिले 5 चेंडू शांत ठेवलं होतं फलंदाजांना केतन आणि रोहितला, परंतु त्याच्यानंतरचा शेवटचा चेंडू केतनने नक्कीच त्याचं समाचार घेतलं आणि चेंडूला भिडकावून दिलाय, ते म्हणजे 6 धावांसाठी. 15 धावा. नवीन गोलंदाज अभिरथ. चार षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच, त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल. वावेगर एका बाजूला असेल वावेगर संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल संघर्ष 11 केळणी. विक्की भोईर मागील मॅचचा हिरो, काय फलंदाजी केली, फटकेबाजी केली. खूप वर्षाचा अनुभव आहे विकीकडे. मी 7-10 वर्ष मागे गेलो तर विकीचा एक नाव होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. केळणी संघाकडनं खेळाचा विकी भोईर अतिशय नाव गाजलेला एक टेनिस बॉल क्रिकेटला, आणि त्याने आज मात्र या मैदानावरती नक्कीच धावांचा पाऊस आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल अभिरथचा, टाळ्यांचा गजर, जल्लोष, उत्साह करत असताना गोलंदाजाला बघा, ज्या ज्या वेळेस मात्र डॉट बॉल येतोय त्या वेळेस मात्र गोलंदाजाला उत्साहित केला जातोय. बघा, पहिला खाली चेंडू ठेवला, त्याच्यानंतर दुसरा थोडीशी उचली घेतली चेंडूने आणि फिंगर रोल करत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला जातो अभिरथच्या माध्यमातून. कारण नावका गोलंदाज आहे, युवा गोलंदाज म्हटलं तरी काही हरकत नाही. बघा, निंबवली संघामध्ये प्रत्येक खेळाडूला मात्र संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं इथं मात्र केलं जाईल का? भूषण पाटील फक्त बघत राहिला दर्शक आणि त्याच्या अभ्याकाच्या बाहेर चेंडू रोहितच्या बॅट मधून येतोय धमाकेदार ब्लास्ट षटकार. ताकदीचा वापर केला, युक्तीचा वापर केला रोहितने. भूषण पाटीलला असं वाटलं होतं की झेल होईल, परंतु भूषण पाटील फक्त बघत राहिला दर्शक आणि चेंडू सीमारेषा पहार गेला. तर 6 धावांसाठी धावसंख्या वेगाने पुढे सरकते धाव फलकावरती 21. लेटकट खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॅटची लिडिंग एज लागली, टक आवाज आला आणि मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय 1 धावेसाठी. स्ट्राईक रोटेट होते, हे तर नियम आहे त्या स्पर्धेचं. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक योगेशजी पाटील आमच्या परमित्रांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी सरासबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला भरवण्यात आलेली आहे. या बल्ल्यानीच्या मैदानावर त्यांच्या आठवणींना उजाला देताना नक्कीच कायम मनामध्ये राहणारी स्पर्धा असेल. खूप चांगलं आयोजन, लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा केली जातोय. ग्रामीण स्पोर्ट लाईव्ह या टेलिकास्ट वाहिनीद्वारे ही स्पर्धा पुरवली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल, षटकार आल्यानंतर पाहावा लागेल. बघा उत्साह, जल्लोष किती आहे. निंबवली संघाला माहीत आहे दुसरा सामना आहे
जर का या सामन्यामध्ये पराभूत झालो तर डायरेक्ट आपल्याला घरचा रस्ता परतीचा रस्ता करावा लागेल. परंतु तसा न करता एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक ठेवेल का आणि पावा लागेल फलंदाज, बाद होईल तो रोहित. केतन बाद होतोय का? येस. धावचीच्या रूपाने क्रॉस केला नव्हता दोन्ही फलंदाजांनी. ज्यावेळेस क्रॉस केला जातो त्यावेळेस मात्र त्या फलंदाजाला बाद दिला जातोय. एक टेनिस बॉल क्रिकेटचा नियम आहे आणि नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाते. केतनला मागे परतावं लागेल. केतनला असं वाटलं की स्ट्राईक माझ्याकडे राहणं खूप गरजेचं आहे, परंतु तसं इथे काही मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि धक्का पहिला लागतोय. आंबिवली टीमला धावसंख्या झालेला आहे 23. दोन षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झालेला आहे मैदानावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. एक गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. यश येतोय वन डाऊन साठी. मागील मॅचचा हिरो. शेवटच्या क्षणाला यशने 2 षटकार ठोकले. त्या यशला मात्र आता धरलेलं आहे फलंदाजीसाठी. यशला काहीतरी कामगिरी करावलेलं यश मिळवावं लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी विनोद. एक धाव पाहता पाहता पाहावी लागेल. इथे मात्र चुक्या केल्या जातात आंबिवली संघाकडनं. रोहितला मागे परतावं लागेल. स्ट्राईक यशने ठेवलेला आहे स्वतःकडे. यशला माहित आहे कारण का त्याच्याकडे मोठ्या फटकेसाठी जाणला जातोय यश, आणि तरी मात्र स्वतःकडे स्ट्राईक. परंतु स्ट्राईक घेतल्यानंतर कशी कामगिरी करावं लागेल. परंतु एका बाजूला विनोद गोलंदाज निंबवली संघाकडनं. खूप वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे विनोदकडे आणि त्या वर्षाचा अनुभवाला मात्र साकारून गोलंदाजी केली जाते विनोदच्या माध्यमातून. एक धाव घेतली. 24 धावा. मोनू येत आहे नॉस्ट्रेकेनला. स्ट्राईकला आपण पाहत आहोत. फलंदाज यश. चार षटकाचा सामना आहे. कमीत कमी 45 ते 50 धावा इथे मात्र ठोकाव्या लागतील. यश आलाय. स्ट्राईक घेतलाय परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग. ओ हो. रोहित जाधव काय करतोय? सुमित जाधव आहे. सुमित जाधवच्या डोल्यावरती मला असं वाटलं की सूर्यप्रकाशाच्या तिरा आलेला आहे. त्याच्या मुलं काय झेल घेऊ शकणार आहे. काय हरकत नाही. प्रयत्न खूप केले सुमित. मिस टायमिंग झाला होता फटका, परंतु नक्कीच त्याच्याकडे संधी होती सुमितकडे. परंतु झेल ड्रॉप केला जातोय. जीवनदान दिला जातोय यशला आणि त्या जीवनदानाचा नक्कीच फायदा घेईल का? ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता. थोडासा मागे ठेवलाय. बघा चतुराईने किती गोलंदाजी केली जाते. विनोद आहे कारण का पहिलंच म्हटलं होतं की विनोदकडे खूप वर्षाचा अनुभव आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा. निंबवली संघ गावासाठी तो खेळणारा एक अतिशय चांगला प्लेयर आहे आणि त्याच्या प्रकारचे मात्र यश सारख्या फलंदाजाला नक्की शांत ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय.
पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रोहित धावतोय. वा, बघा रोहितची चाल कशी आहे. आता स्ट्राईक मात्र यश कडेल आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील विनोदचे. प्रत्येक बोलामागे परिवर्तन केला जातोय गतीमध्ये विनोदच्या. हो हो, फुलटॉस बॉल स्लॉट मध्ये घेतलाय आणि चेंडूला फेकून दिलेला आहे. शॉट मिड ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे जातोय. यशच्या बॅट मधून येणारा हा षटकार. 34 धावा, शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. यशने का स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेला आहे त्याचं उत्तम उदाहरण इथं मात्र सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसे सिद्ध करावंच लागेल आंबिवली संघाला. हो 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 हो, तिथे जेल सोडला जातोय. जेल होता तिथे विक्की शास्त्री, मात्र तिथे चुक्या केल्या जातात आणि जेल सोडला, परंतु षटकार सुद्धा गेलेला आहे. सलगचा हा दुसरा षटकार. या तिसऱ्या षटकातील बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती यशच्या बॅट मधून हा धमाकेदार 2 ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचले संघाची ती 40. एक गडी बाद, 2 गडी बाद झालेले आहेत. 3 षटक समाप्त झालेले आहेत. 40 धावा स्कोर कार्डवरती लावल्या जातात. यशनी का स्ट्राईक घेतली, नक्कीच त्याचं उदाहरण दाखवत असताना आपल्याला मैदानावरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल. चला, जास्त टीम मीटिंग करू नका निंबवली संघ. फक्त 20 मिनिटं आपल्याला दिलेले आहेत. पंचांनी आम्हाला सांगितलं, आयोजकांनी, की 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे आपल्याला आपल्यासाठी. त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा आपण घ्यायचा आहे. विक्की शास्त्री होता तिथे झेल घेण्याच्या प्रयत्न खूप केले, परंतु मला असं वाटतं की विकीची उंची कमी पडली तिथे. कदाचित उंची असते तर विकीने तो झेल घेतला असता, परंतु नक्कीच कामगिरी खूप चांगली केली त्याने. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र प्रयत्न करत होता, परंतु अपयश आले, झेल घेतला नाही आणि षटकार मात्र तो आंबिवली संघाच्या खात्यामध्ये जाऊन गेला आणि धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. त्याच विक्की शास्त्रीला मात्र बॉलिंग ट्रॅकवर मात्र इन्व्हाइट केलंय संघनायकाने. स्ट्राईकला मोनू, नो स्ट्राईकिंगला मात्र यश. पहिला चेंडू पुढाऱ्यांचा चेंडू होता, अतिशय चांगला फटका. एकच धाव. भूषण पाटील आला खूप वेगाने कॉर्नरच्या दिशेने, मात्र वेगाने आल्यानंतर चेंडूला उचलला एका टप्प्याने आणि एकच धाव मात्र मिळतोय. अंतिम स्लोगिंगवरचा षटक आहे, हाणामारीचा षटक. दारोदार मात्र इथे बॅटिंग करायला आंबिवली संघाला. पहिल्या सामन्यामध्ये आंबिवली संघाने 82 धावा कुठून काढल्या, या सामन्यामध्ये सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, स्वतः उडी मारली होती विकीने. एक धाव तर कंप्लीट. थोडासा क्रमबळ झालाय क्षेत्ररक्षक आणि त्या रूपांतरामध्ये 2 धावा मात्र मिळाल्या आहेत त्या आंबिवली संघाला. चुरशीची लढत, संघर्ष दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला यश काय बॅटिंग केली जातोय, पण दुसऱ्या बाजूला विकीने आतापर्यंत मात्र शांत ठेवण्याचं काम मात्र केलंय आंबिवली संघाच्या फलंदाजांना. हो 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 हो, अतिशय सुरेख पक्का यष्टी रक्षक. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे तिसऱ्या पंचांची. पाहूया आपण. स्टंपिंग आउट केलेला आहे का फलंदाज मात्र यश प्रॉपिंग किचवर सुरक्षित पोहोचलेलं आहे, आपल्याला पाहायचं आहे.
चला नॉट आउट आहे. चला निंबावली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. नॉट आउट आहे आमचे टीव्ही अंपायर सांगतायत. चला किरणजी क्षेत्ररक्षण लावून घ्या. रोहित 3 चेंडू 43 धावा झालेल्या आहेत. अंतिम स्लोगिंगवरचं षटक आहे. खूप चांगली कामगिरी केली किरण गोंधलेच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आलं. नॉट आउट. टीव्ही अंपायरने आम्हाला निर्णय सांगितला का सुरक्षितरित्या मात्र यश खेळपट्टीवरती पोहोचलेला आहे. 3 चेंडू 43. या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच रोमांच पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. वाह क्या बात आहे. असे बॉल यशला टाकून चालणार नाही. काय फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर आणि प्रॉपर टायमिंगचा फायदा त्यांनी उचललेला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फ्लाय केलाय आणि येतोय षटकार. 4 चेंडू 49 धावा. अजूनही 2 चेंडू या इनिंग्स मधला शिल्लक असतील. विक्की शास्त्री फुलटॉस बॉल टाकून चालला नाही. यशला धमाकेदार फटकेबाजी केलेल्या मागील मॅच मध्ये आकर्षित केलं यशने. का स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय ते आतापर्यंत त्याचं उत्तम उदाहरण सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो यश. ओहो आता सुद्धा अतिशय चांगला फटका आहे. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडूला फेकून दिलेला आहे. 4 धावांसाठी मिळतील. 4 धावा आंबेवली टीमला. अंतिम चेंडू 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्कोर कार्ड वरती. 53 धावा. अंतिम लास्ट चेंडू विकी शास्त्रीचा. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न भूषण पाटील आहे. थांबवणार. 3 चेंडूवरती 14 धावा ठोकून काढलेल्या आहेत त्या यश या फलंदाजाने. आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण धाव संख्या 57. आंबिवली संघाची बॅटिंग करत असताना आणि 58 धावाचं लक्ष पात्र ठेवलेलं आहे ते न्यू जरीमेरी 11 क्रिकेट संघ निंबावली या संघासमोर. तत्पूर्वी आपण टॉच करूया. वावेकर संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. केळणी संघ आपण यायचा आहे. याच्यानंतरचा दुसऱ्या फेरीतले दुसरी मॅच असेल अंतिम मॅच. वावेकर विरुद्ध केळणी अशी फाईट आपल्याला पाहायला मिळेल. या केळणी संघ आपला टॉच केला जातोय. वावेकर संघ इथं उपस्थित आहे. चोवीस चेंडू आणि 58 धावा बनवायच्या आहेत निंबवली संघाला. सुरुवात तर अशी करावी लागेल. हे केळणी संघ कॅप्टन यायचं आपण टॉच करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघ आलेले आहेत. तुकारामजी भगत मामांच्या शुभ हस्ते बल्ल्यानी गावचे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉच केला जातोय. केळणी हा संघ टॉस जिंकलेला आहे. दुसऱ्यांदा टॉस जिंकतोय आणि दुसऱ्यांदा मात्र बॅटिंग स्वीकारतोय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली. हा दुसरा फेरीतला दुसरा मॅच आहे आणि फिल्डिंग मात्र करायची आहे ती वावेकर टीमला. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे या सामन्यानंतर.
10 चेंडूमध्ये 32 धावांची इनिंग साकारली. यशने ज्यावेळेस संघाला नित्यंत गरज होती धावांची, त्यावेळेस मात्र त्या परिस्थितीमधून यशने त्या आपल्या स्वतः संघाला मात्र सावरलेलं आहे. 10 चेंडूमध्ये 32 धावा कुठून काढल्या. धावा बनवायच्यात 58. सलामीची जोडी मैदानात मात्र इथे दाखल झालेल्या निंबवली टीम कडनं आपण पाहतोय. किरण गोंदले आणि निखिल. शेवटचे 3 चेंडू नक्कीच सामन्याचं भवितव्य बदलून टाकलं यशने. आपण ॲक्शन रिप्लाय मध्ये बघू शकता टीव्ही अंपायरच्या माध्यमातून काय फटके होते यशचे. ते एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहिलं. 57 धावा कुठून काढल्या. 58 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं ते निंबवली संघासमोर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये इथे दाखल झालेले किरण आणि निखिल त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जितेश. चला पंच सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया सामन्यासाठी. अटीतटीची लढत आहे आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतला हा पहिला मॅच. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसामध्ये. चोवीस चेंडू 58 धावा होतील का. डिफेंड करेल का हा निंबवली संघ, मात्र प्रश्नचिन्ह आहे. या पाहूया जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू ओहो उंच उडालाय चेंडू. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. अरे वाह खूप प्रयत्न केले शेवटच्या क्षणापर्यंत बघायचंय. काही हरकत नाही अतिशय चांगले प्रयत्न. शेवटच्या क्षणापर्यंत झेल होता प्रयत्नांना मात्र यश मिळालं नाही. चेंडू मात्र जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमा रेषा बाहेर. 1 बॉल सीमा पार. हा चौकार. ऋषी होता तिथं फिल्डर. खूप चांगले प्रयत्न केले. बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात मेहनत करत आहात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. अपयश कधीच मिळणार नाही. परंतु तुम्ही मेहनतच केली नाही तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. हे नक्कीच भाकीत झालेलं आहे या क्रिकेटमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार निखिलने ठोकलेला आहे. पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पुल केलेला होता चेंडूला. फिंगर रोल केला. गोलंदाज जितेशने 2 चेंडू 4 धावा 58 धावा बनवायच्या आहेत. चौकाराने तर सुरुवात झालेली आहे परंतु आता शेवटच्या क्षणापर्यंत नक्की सर्वांचं लक्ष प्रेक्षकांचं मात्र लागलेलंच असतील. कारण का सहजासहजी हा सामना सोडणार नाही. दोन्ही संघ संघर्ष आणि संघर्षाची लढाई आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. ओहो कुठल्याही प्रकारचा 30 मध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक नाही. एकच धाव. 3 चेंडू 5 धावा. पुढचा बॉल जितेशचा राऊंड द विकेटने. किरासाठी आडव्या बॅट खेळू काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आपण पाहतोय. 2 टप्प्याने चेंडूला उचलला जातोय. एकच धाव. एकेरी दुहेरीने धावा आता सुरुवात मात्र केली जातोय परंतु प्रत्येक षटकामध्ये त्यांना 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील कारण 58 धावा इथं बनवायचं आहे. मोठा तगडा लक्ष ठेवलेला आहे निंबोली संघासमोर.
6 धावा झालेल्या आहेत. पाच चेंडू 7 धावा. बघा जल्लोष किती आंबेली संघाच्या या खेळाडूंकडनं. प्रत्येक चेंडूवरती प्रोत्साहित केलं जातंय, टाळ्यांचा गजर केला जातोय, प्रोत्साहन दिलं जातंय गोलंदाजाला की जास्तीत जास्त मात्र गोलंदाजी चांगली करावी यासाठी. आणि जितेश त्याच प्रबलावर मात्र दारुमदार मात्र गोलंदाजी केली जातोय त्याच्या माध्यमातून. किरणसाठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फसवा चेंडू टाकलाय जितेशने. जितेशला माहित आहे आधीच बॅट उचललेले आहे, बागे ठेवलाय चेंडूला आणि मात्र अंतिम चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण स्क्रीनवरती पाहू शकता, ती म्हणजेच 7 बिनबाद. 58 धावा बनवायच्या आहेत, 7 धावा झालेल्या आहेत, अजूनही 18 चेंडू आणि 51 धावांचा संघर्ष. आणि संघर्षमय इथे मात्र खेळ करावा लागेल, तो म्हणजेच निंबवली संघाला. सलामीची जोडी मैदानात आहे, अजूनही काहीतरी त्यांच्याकडनं अपेक्षा असेल. निखिलने एक चौकार मारलाय, परंतु किरण गोंदलेला इथं मात्र काहीतरी जादू टोना करावा लागेल, कारण त्याच्याकडे सुद्धा अतिशय चांगला अनुभव आहे. भरपूर वर्षापासून मी त्याला पाहत आलोय या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असे अनेक किस्से त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हरलेल्या मॅची त्यांनी जिंकून दिलेला आहे, ही त्याची क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र आज इथं पणाला लावायला लागेल किरण गोंदलेला. पहिला जितेशने षटक घातला, फक्त 7 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज चिराग. पॉवर प्लेचा षटक समाप्त झाला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने टाळ्यांचा गजर. आंबिवली संघाचे समर्थक पण भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठ आमचे मान्यवर सजलेला व्यासपीठ मान्यवरांनी. पहिला चिरागचा चेंडू लेग बी फोरच्या अपील. प्रत्येक डॉट चेंडू हा निंबवली संघावरती दबाव निर्माण करेल आणि प्रत्येक चौकार आणि षटकार मात्र हा आंबिवली संघावरती दबाव निर्माण करेल. दोन्ही संघांची लढाई आहे, संघर्ष चालू आहे दोन्ही संघांमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ इथे मात्र बाजी मारेल. कधी निंबवलीच्या बाजूने आपल्याला सामना पाहायला मिळतोय, तर कधी आंबिवलीच्या बाजूने. पुढचा बॉल. ओ हो हो, काय फटका सजवलाय निखिलने. आल्या आल्या मात्र निखिलच्या बॅट मधून स्लॉट मध्ये चेंडूला घेतला आणि लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला फेकून दिलेला आहे. सीमारेषा पार हा येतोय षटकार. षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज चिरागला काहीतरी कान मंत्र देताना, कारण का अशा प्रकारचे चेंडू निखिलला टाकून चालणार नाही, कारण का स्लॉट मध्ये चेंडू होता आणि खूप चांगला बॉटम हँडचा वापर केला निखिलने. एक चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने निखिल मात्र आतापर्यंत खेळतोय तो 12 धावांवरती सामना केलाय. 6 चेंडूंचा, 6 चेंडूंमध्ये 12 धावांवरती खेळतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 13 संघाची. हो हो हो, पुन्हा एकदा अतिशय सुरेख लांब लचक पडल्याचा हा निखिलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. आता मात्र निखिलने जादू टोना खुल्ला केलाय, कारण का पहिला पॉवर प्लेचा षटक होता त्याच्यामध्ये थोडं शांत राहिला, परंतु आता शांत निखिलला माहित आहे, कारण का शांत राहून चालणार नाही. सामना खूप महत्वाचा आहे, परंतु या षटकामध्ये सलगचे 2 षटकार आता संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवते ती 19 या आकड्यावरती. पहिला चेंडू होता तो आंबिवलीच्या बाजूने डॉट चेंडू, त्याच्यानंतर मात्र खरपूस समाचार घेतला निखिलने. आता मात्र थांबवणं मुश्किल ही नाही तो नामुमकिन है निखिल को. ज्याप्रमाणे सरड्याचा रंग बदलत जातो
त्याप्रमाणे मात्र या सामन्याचा रंग बदलत आता चित्र बदलत चाललंय कारण का 2 षटकार आलाय 19 धावा 58 धावा बनवायच्या आहेत दुसरा षटक मार्गस्थ आहे आपण जर बघितलं तर 3 चेंडू चिरागने आतापर्यंत फेकलेले आहेत पुढचा बॉल ओ क्या बात आहे चिरागला आता मात्र विचार पडलाय भाग पडलाय चिरागला की कुठल्या प्रकारचा चेंडू फेकायचा कुठल्या टप्प्यावरती चेंडू फेकायचा असा मात्र भाग पडलाय आजच्या दिवसातील ही दुसरी षटकारांची हॅट्रिक आपल्याला निखिलच्या बॅटमधून आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती थेट 25 या आकड्यावरती तर रोहन जाधव निंबवलीचे समाजसेवक आहेत त्यांच्या पिंटू जाधव यांच्याकडनं निंबवली संपूर्ण टीमला ड्रेस कोड दिलेला आहे निखिलसाठी 3 षटकार मारलेले आहेत त्याच्यामुळं निखिलला फक्त ड्रेस कोड दिलेला आहे पिंटू जाधव यांच्याकडनं निंबवलीचे समाजसेवक आहेत बघा बक्षिसांची खैरात इथं मात्र लागलेला आहे निंबवली संघाकडनं खेळाडू कक्षमधून टाळ्यांचा कडकडाट आवाज आला कारण 3 षटकार ठोकले निखिलने आणि सामन्याला मात्र कलाटणी दिलेला आहे धावसंख्या दिलेली आहे ती 25 बिट्टू जाधव पुन्हा एकदा चौथा षटकार होईल का फक्त क्षेत्ररक्षक दर्शक बनत राहिले आणि चौथा षटकार येतोय तो निखिलच्या बॅट मधून आणि धावा आता मात्र वेगाने पुढे सरकतात त्या म्हणजेच धाव फलकावरती 31 लॉस्ट ऑफ 0 विकेट बघा भागीदारी खूप महत्वाची होती महत्वाच्या सामन्यामध्ये आणि ती भागीदारी मात्र आता इथे आपल्याला निंबवली संघाकडनं पाहायला मिळतोय किरण गोंदले फक्त कान मंत्र देतात किरण गोंदलेला फक्त स्ट्राईक रोटेट करायची ती म्हणजे निखिलकडे कारण निखिल षटकाराचा बादशाह जाणला जातोय या निंबवली संघाकडनं आणि आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत 5वा होईल का आणि नक्कीच भाकीत होत तेच असं वाटलंय का निखिलने जादू टोना आता खुल्ला केलाय 5 चेंडू 5 षटकार आणि या षटकाचा समारोप केलेला आहे ते षटकाराने आता धाव संख्या झालेला आहे ती 37 58 धावांचं लक्ष होतं आता मात्र धावा बनवायच्या त्या 12 चेंडू 21 धावा निंबवली संघाला बघा निखिल साठी पारितोषिक आलेला आहे बिट्टू जाधव निंबवलीचे समाजसेवक आहेत ट्रॅक आणि टी शर्ट त्याला मात्र स्पॉन्सर परिधान केलेला आहे हे बिट्टू जाधव कुठे असेल तर यायचं आहे आपण आमच्या व्यासपीठावरती शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत निंबवली संघासाठी त्यांच्या माध्यमातून निंबवली गावामध्ये जर विचार केला तर नक्कीच अनेक कलाकार आहेत टेनिस बॉल क्रिकेट अनेक वर्ष त्यांनी गाजवलं त्याच्यानंतर राज सुतार असेल सिंगर अनेक कलाकार आहेत या निंबवली गावामध्ये आणि आज मात्र त्या कलाकारांचा आपल्याला नक्कीच गाजावाजा या मैदानावरती पाहायला मिळतोय नक्कीच रेकॉर्ड राहिला या 3 दिवसामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकणारा हा पहिला न्यू जर्मनी 11 क्रिकेट संघाचा बादशाह म्हणजेच निखिल 12 चेंडू 21 धावा अजूनही सामना संपलेला नाही दोन्ही संघांना समान संधी आहे मात्र गोलंदाज येतोय नवीन ऋषी स्ट्राईकला किरण गोंदले पहिला बॉल राईट अमर विकेटने हो स्टेप आउट केले आहे फक्त दिशा दाखवली चेंडूला थांबणार नाही गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार होईल 1 बाउन्स पंच चौकार आहे का यस चौकार एका बाजूला निखिलने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेला खिंडार पाडलेला या सामन्याला आणि दुसऱ्या बाजूने मात्र किरण सुद्धा हल्ला चढवतोय प्रत्येक गोलंदाजावरती 11 चेंडू 17 धावांची गरज 12 चेंडू 21 पाहिजेत होत्या तेव्हा धावा झाल्यात किती
याला महत्व नाही, परंतु आता धावा पाहिजेत किती हे खूप महत्वाचं आहे. ऋषीवरती सुद्धा हल्ला चढवला जातोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं चौकाराच्या साह्याने. हो, इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू ठेवला, ब्रह्मास्त्राचा वापर केला, गतीमध्ये परिवर्तन, एकच धाव. शेवटपर्यंत हा सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. निखिल ऑन स्ट्राईक, 6वा षटकार जर मारला तर मला वाटतं टेनिस बॉल क्रिकेट मधला या कल्याण ग्रामीण मध्ये नक्कीच आपण पाहतोय एक इतिहास रचला जाईल निखिलच्या माध्यमातून. ह्या होईल का हे आपण पाहायचं आहे. हो हो हो, काय निखिल थांबायचीच गोष्ट करत नाही, बातच न्यारी. ही निखिलची काय बॅटिंग आहे, लय भारी. वाह, षटकार, क्या बात आहे. निखिलची बातच लय न्यारी आहे आणि बॅटिंग काय भारी आहे. षटकार ठोकलाय निखिलने. 6 षटकार मारलेले आहेत निखिलने. त्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून निखिलचा सन्मान सोहळा करण्यात येणार आहे. आमचे आयोजक योगेश पाटील यांनी सांगितलेलं आहे. अतिशय धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. निखिलच्या माध्यमातून धावसंख्या झालेला आहे ती 49. आणि आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील चेंडू बाकेत 2 या षटकामधील 8 चेंडू धावा बनवायच्यात. 8 चेंडू 9 धावा, माफ करा, 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय हवेमध्ये, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला धक्का लागतोय तो निंबवली संघाला किरण गोंदलेच्या माध्यमातून. निखिलने तर आज सर्व प्रेक्षकांची खेळाडूंची मनच जिंकली. 6 चेंडू 6 षटकार, 7 चेंडू 9 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. प्रेक्षकांनो, काहीही होऊ शकतो शेवटपर्यंत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतो. जरी 6 षटकार मारले असले तरी मात्र 7 चेंडू मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आहे. तर अनेक हे किस्से असे झालेले आहेत. 6 चेंडू मध्ये 1 धाव झालेली नाही. 7 चेंडू मध्ये 9 धावा सुद्धा झालेल्या नाहीत. डिफेंड झालेल्या नाहीत. आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक इतिहास पाहिलेले आहेत. लाईन पाहावी लागेल. वाईट चेंडू. बघा, एकतर धावा कमी पाहिजेत आणि त्यावेळेस अशा जर तुम्ही धावा देत असाल तर नक्कीच आंबेवली संघ पराभवाच्या छायेखाली आपल्याला जावा लागेल. परंतु लाईन अचूक टप्प्यावरती टाकावे लागेल. आता मात्र 7 चेंडू धावा करायच्यात 8. भूषण पाटील स्ट्राइक. वाह, क्या बात आहे. हा तर निंबवलीचा वंडर बॉय, ज्याची ओळख भूषण पाटील अँड ब्रँडेड. षटकार. आता मात्र पूर्णपणे सामना खुला केलाय तो निंबवलीच्या बाजूने. धावा झालेल्या आहेत त्या 56 आणि 6 चेंडू धावा बनवायच्यात त्या 2 निंबवली संघाला. क्वार्टर फायनलचा सामना, दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना जिंकल्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल तो म्हणजेच निंबवली संघ. अतिशय सुरेख आपल्याला खेळ पाहायला मिळाला आजच्या दिवसामधील निंबवली संघाकडून. निखिल केने नावातच ब्रँड आहे. 6 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. 6 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. अक्षय. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. मान्यवर सुद्धा उपस्थित आहे आमच्या व्यासपीठावरती. त्याचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अनुपभाई गोंदले
मोहिलीचे समाजसेवक आहे आणि अशा रीतीने सामना MS धोनी स्टाईल आहे. निखिलने फिनिश केलाय 7वा षटकार. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निखिल केनीसाठी. जरा निखिल बॅट वरती दाखवायचे. 7 चेंडू 7 षटकार, रेकॉर्ड ब्रेक. आणि आपण सुद्धा याचाही षटकार आपला होईल आमच्या व्यासपीठावरती. 13 चेंडू 49 धावा. एक धावेसाठी मागे राहिला. जर का धावा असत्या तर 50 कंप्लीट केले असते निखिल केनेने, परंतु काही हरकत नाही. निखिल